माथे अंबे करुणा विस्तारी. सर्वोतोपरी स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त सहनशील असते. संकट निवारी जय देवी जय देवी. ती एकाच वेळी माता, भगिनी आणि पत्नी या सगळ्या नात्यांनी बांधली गेली. ती या निसर्गाची, नियतीची निर्मित असली तरीही. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी. ती कुटुंबाशी अशी काही घट्ट बांधली गेलीये की तिला तसोभरी इकडे तिकडे हलता येत नाही. अक्के, ए अक्के. काय हो अण्णा? अगं मला उशीर होतोय जायला. पुंडलिकाला पैसे पाठवायचे फिला. बाई कब्बर चहा टाक ग तुझ्या अण्णांसाठी. टाकते का आई? नाही, तुझ्या अण्णांना तुझ्या हातचा चहा लागतो ना म्हणून म्हणलं. हा. बरोबर ना? हा, नाही हो. हा. मी उद्या अक्कीचं लगीन झाल्यानंतर तुम्ही तिच्या घरलाच असेल बाई चहा प्यायला. जायला काय लई वेळा जाईन. सर्जेराव आला कसं नाही अजून? पहाटे धरणं पोरग उसाला पाणी द्यायला गेले ना. वय हो, अजून कसं काय आलं नाही देवाच ठाव. सारख्या बघतो याच्याकडे जरा. अरे सारख्या, असा का रस्त्यानं राहून जाण्यासारखा चाललास? जरा बाजूला चाल की. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का रे? कधी गावची पाणी पट्टी भरायची माहिती आहे का? मन बाजून चाल. ए टरमाडा घेऊन जायचं का गपगुमान, का मुक्काम ठोकायचा इथंच? ए चाला रे, कुठे ह्याच्या नादी लागताय? साहेब आले दिल्लीहून, त्यांना भेटायचंय. चल रे, चल जा. याच्याकडे बघू नंतर. हे तुझ्या सर्जेराव, तुला काय बोलली का? सर्जेराव, अरे तुला ती काय बोललीत काय? अरे बिनडोर खंडाची जनावर आपल्याला काय बोलतात ती? अरे ही ज्या मी इथपर्यंत त्यासनी जरा थांबवायला पाहिजे होत. एका एकाला असा दिला. अरे तुला बघूनच गेर टाकला त्याने. पडशील ऊस खातो का? ऊस एवढा कोण चावत बसणार? आमचं आपलं कसं डायरेक्ट. ही आयडिया लय भारी आहे बरं का. डायरेक्ट रस. बर तू इकडे कुठं चालला? घातला का आरपाटा? कुठं म्हणून विचारू नये. रामाज्योतीच्याकडे चल, मी तुला सोडतो. चालते नीट चल, मला पाडू नको. चल. ज्योतिर्तीर्थ रामराव किरकोळकर. इथं तर राम्या ज्योतिजी होत आणि आता रामराव किरकोळकर. काय तर भानगड दिसती. घर पण एकदम चकाकाय लागले. या राम्याचा रामराव कधी झाला? राम्या, हे राम्या. काय रे केरबा? काय काय भविष्य बघायला आलोय. भविष्य? अरे बाबा, तुम्ही भवानी नाही झाली. तू जा, एक तासाने ये जा. रामराव, तू राम्याचा रामराव झाला असशील. मी पण काय फुकट बघणार नाही. मग आणून पैसे घ्यायचं बघायचं. अरे मुडद्या, बायको संग आणि भांडून आलाच वाटतं. त्याचे मावशी मी नाही भांडत, तीच भांडण काढते. रामा, बघ बाबा त्याचं भविष्य बघ. त्या बिगार असा जायचा नाही तो. चला भविष्य बघायला. बसा बसा, बिन हलता बसा. बघू. बरोबर. अरे सकाळी राहूचा काळ होता. त्या कचड्यात तू सापडला म्हणून तुझं आणि बायकोचं भांडण झालं. आता संध्याकाळी तीर्थ न घेता घरला जा. सगळं शांत होईल बघ. बाकी सगळं भविष्य बरं आहे. फक्त हे हलतंय जरा. चला. रामा, चांगलं भविष्य सांगितलं. आपण कोणाची उधारी ठेवत नाही. बर. हे घे 10 रुपये. बघ, हे 10 रुपये तुला ठेव आणि पोराची शाळेची फी भर. प्रपंचाकडे नीट लक्ष दे आणि हे जरा कमीच कर, म्हणजे शनी तुझ्या वाटेलाच येणार नाही.
जा शनी जा. रामा हा. रामा बोल. भविष्य चांगलं हो सांगितलं. हो चला निघू. तीर्थ घेऊ नका. हा. हा. मावशे ये मावशे चपाती भाकर वाडा. रामू काका हा. चपाती भाकर वाडा की जरा. सांगतो हा. हा. तुझ्यासाठी जेवण करते ती. हा, हा. तू खा आम्ही राहतो उपाशी. हा हा. हा. बघ मावशीने गरम गरम दिलेत. हा. हो हो घे. एवढीच वय हा? आज जरा जास्त वाडा की जास्त अरे झोळी तर भरली आणखी कशाला पाहिजे तुला जास्त. पाहुणे येणार आहे ती. पाहुणा कशाला. पाहुणे वय मला बघायला येणार आहे ती. हम्म. 25-26 वर्ष झाले असतील ना आपल्या लग्नाला. तरी तुझ्या हाताचा गोडवा अजून बी कायम आहे. आज लय खुशीत दिसतायसा. न खुश व्हायला काय झालं. आपली कष्ट फळाला आली. आपली अक्का शिकली. नुसती शिकली नव तुझ्या हाताची गोडी बी घेतली. गोडवा तर घेतलायच हो, पर लई गुणाची बी हाय आपली हक्की. आणि यंदा तिची परीक्षा बी संपली आहे ना व. संपली तर मग तर मग काय यावर्षी एखादं चांगलं पोरग बघून आकीचं उरकून द्यावं म्हणते मी. अगं मग सांगतोय काय मी. पोरगा बघूनच येतोय. खरं मग पोरगा तब्येतीने एकदम मजबूत आहे. होय. आपल्या अक्कीला पसंत बी केलंय. 20 एकराची शेती आहे आणि 5 एकरात नुसता ऊस उभा आहे. अरे देवा, माझ्या आकीचं नशीबच उजाडलं म्हणायचं. अगं नशिबाला काय झालंय. आपण काय कुणाचं वाईट केलंय की वाईट चितलंय. मग तिचं बी चांगलंच होणार. होय. अगं पोराला सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही म्हण. हं? आणि पोरगा यंदा जिल्हा बँकेचा अध्यक्ष पण झालाय म्हण. काय म्हणतायसा. चला चांगली गुळ खोबऱ्याची बातमी बघा आणली तुम्ही. शिपती काय गाई अरे बाबा त्या वारण्याच्या पाहुण्याने सांगावं धाडलाय. कशासाठी. आता लय हुशार बर का तू. उगाच येड घेऊन पेडगावला जाऊ नको. अगं तू काय बोलतेस मला काहीच कळून झालंय बघ. आता अरे तूच म्हणला नव्हतास का त्या सातारच्या पाहुण्याच्या लग्नाला गेलतास बघ तेव्हा. काय ती पोरगी तुला चांगली वाटली म्हणून. ती होय. आता खून पटली. अरे तू बोललास आणि नुसतं माझ्या डोक्यात घोळत होतो बघ. ती पोरगी कुणाची माहितीये तुला. अरे अण्णा पाटलाची. वारण्याच्या पाहुण्याला सांगून ठेवलंय मी. अगं माझं काय त्यात. तूच बघायचं आणि तूच ठरवायचं. अरे पण जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून काम खूप वाढल्यात ग. वेळच मिळत नाही ग. ते समजा खरं. पण तुझ्या नानाची लई इच्छा होती बघ. ते मला नेहमी म्हणून दावायचं. माझ्या शिरपतीला मी बँकेचा अध्यक्ष करीन तर करीनच. त्यांची बी इच्छा पुरी झाली. आज ते आपल्यात नाही, पण त्यांचा आत्मा आपल्याकडे बघतच असेल की. हो ग आई. हे बघ बाबा, आता उगा येळ लावू नगस. तुला जशी चढ मिळेल का नाही तसं आपण अण्णासाहेबांच्या घरी जाऊन येऊ. हो ग आई. काळजी करू नकोस आई. लोक बाहेर वाट बघतायत. येतो मी आई. बर हा? बर. जेवायला येळेवर ये बर का. बर बर. नमस्कार. 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 साहेब, अंधारावर मात केली. काजळ अंधारात तुमच्या रूपाने एक निरांजन तेवत राहिलं. जिंकलो आपण साहेब, जिंकलो. मित्र हो, जिंकलो असलो तरी आपण बँक ही समाजाची आहे हे लक्षात ठेवूनच पुढे वाटचाली करायच्यात आपल्याला. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आई नानांचा आशीर्वाद याच्यामुळेच हा माझा विजय झाला. पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो. राम राम. अरे पाण्यासारखा पैसा ओतला. साड्या वाटल्या, धोतर वाटली, भांडी वाटली. काय झालं. ते कालचं शेमड पोर ते आमच्या पुढे निवडून आलं. हा तेजा मारी. अरे आम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. हा अरे आमचा विश्वासघात केला आमच्या सोयऱ्यानी. ते कदम आणि काकडे जोडगोळी. वय वय वय. ते दोघं फितूर झाले. फितूर. दोघे जण फितूर झाले. बघू की काय करायचं ते.
होय होय बर राम राम. जय हिंद जय महाराष्ट्र. अव ते कशापायी करतील असलं इप्रीत लई तालेवार माणसं हाय ती पर तुमच्या पुढे नाही. नाही बोला बोला बोलायचं फक्त तुम्ही राहिला होता. घ्या तुम्ही बी बोलू. अहो या निवडणुकीत पडलो म्हणून बोलत नाही मी. फितुरीनं पोखरत चाललाय आपला देश म्हणून बोलतोय. प्रगती होत नाही देशाची. आता नव औरंगजेबाच्या वेळेपासून आहे. तुम्हाला सांगतो ते काकडे हिचा भाऊ आणि ते कदम हिच्या धाकट्या बहिणीचा नवरा. मग मला आता सांगा यांच्या विरोधात ही बाई बोललच कशी? साहेब ती आंबेवाडीची मतं फिरली ती प्रतापरावांच्या मुळे. अहो यांनी एका जुन्या कामगाराला बुटानं मारलं आणि त्यामुळे उद्योग समूहातले बाकीचे सगळे कामगार एकदम बिथरले हो. आणि मग त्याचा यो फटका असा बसला. खाऊन आमच्यावरच दादागिरी करतायत ते. लय माज आला होता म्हणून मारलं बुटानं तर बिघडलं काय एवढं? वा नाही मारा गुट्टानं मारा. कुत्र्याला हिडीस पिडीस करत्यात तसं करा. पण कधी निवडून आल्यानंतर तुम्ही आधीच आता बसा 5 वर्ष बोंबलत करतय पोरग भोगतोय बाप. नाना आपल्या बंगल्याचं बँकेवरचं कर्ज शेतीवरचं कर्ज अहो, ते गापट बापाचं सूट घ्यायला काय बी कमी करणार नाही. नुसती जप्ती घ्यायला येऊ तर द्या त्यांना. मग दाखवतो प्रताप काय ते. अरे बाबा तो श्रीपती काय करणार नाही. पण तो सदा संचालक तो आधी होता आपल्याकडे. त्याला आपल्या सगळ्या नाड्या माहिती आहेत. आता ते बेन गेले त्यांच्याकडं. तवा त्याचा आधी बंदोबस्त करायला पाहिजे. हे बघ तू या भानगडीत लक्ष घालू नको. तू त्या शेतीकडे लक्ष दे. लक्षात ठेव तुझा बाप जिवंत आहे. तवा काय करायचं नाही ते आम्ही बघू. कळलं? कळलं. श्रीपतराव काय विचारायचं असलं तर विचारून घ्या. नाहीतर उद्याला पुन्हा म्हणशीला हे विचारायचं राहिलं ते विचारायचं राहिलं. माझं काय नाही, मला मुलगी पसंत आहे. आई आणि तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा. पाहुणं हा. पेढ आणा पेढ. आणि काय तयारच ठेवले. हा? मला माहिती होते पक्क होणार. दोघांच्या पत्रिका सकाळीच बघितल्या ना. घ्या पेढे. नारायणराव अहो पण देण्या घेण्याचं काय? अहो द्यायचं काय न घ्यायचं काय. मुलाला मुलगी पसंत आहे आणि दोन्हीकडं लक्ष्मी पाणी भरती देवदयानं. रीतिरिवाजाप्रमाणे यांचे मानपान हे करतील, तुमचे मानपान तुम्ही करा. अवनीबाई ओटी भरून घ्या मुलीची. मी काय म्हणतो पाहुणं, एखादा चांगला मुहूर्त बघतो आणि तुम्हाला कळवतो. साखर साडे आणि पाहुणं वराडी आपण एकाच दिवशी उरकून टाकू काय ना. ग पाकी रडू नकोस ग. अगे लेकीच्या जातीला कवा ना कवा तरी माहेर सोडून सासरी जावंच लागतं. आता मी नाही का माहेर सोडून सासरी आली. गप बोलली ना मी तुला. डोळं पुस बघू राजा, पुस बघू डोळं. मला नाही करमायचं बाया की. अगं लेत मातीचं रोपट सासरीच खोलून दिसत बघ आणि गोड बी दिसत. हे बघ अक्के, लेक मातेचा एक धागा असतो. अगं या धाग्यानं सासरचं आणि माहेरचं नातं जुळतं. सासरकडची परंपरा आणि वडीलधाऱ्यांची मर्जी पदराखालच्या लेकरासारखी सांभाळावी लागते. सासरकडची आणि माहेरकडची दोन्ही बी पद सांभाळावी लागते. ग की ग ते काय म्हणतात ते. हा लेकीची जात बाई जणू दारात आली जाई. फुलं तोडण्यासाठी कुणी अनोळखी ये. आणि मग आमची माल नाकात आई हळूच खुलून जाई.
लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना नारती फणीच्या माग जस आऊत फिरत तशी सासर घरात लावधन्याला फिरत नारती फणीच्या माग जस आऊत फिरत तशी सासर घरात लावधन्याला फिरत तुझ्यासाठी पाहिला ग पती रूपान देखना तुझ्यासाठी पाहिला ग पती रूपान देखना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना माया ममता देऊन केली लहानाची मोठी पूर्व पुण्याईने अशी कुणी कन्या आली पोटी माया ममता देऊन केली लहानाची मोठी पूर्व पुण्याईने अशी कुणी कन्या आली पोटी मन झालं ग व्याकुळ आता जीव हारावना मन झालं ग व्याकुळ आता जीव हारावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना माय बाप गण गोत तुला सावली सारख तू होशील पाहुणी उद्या माहेर पारख माय बाप गण गोत तुला सावली सारख तू होशील पाहुणी उद्या माहेर पारख जेवायला बसताना घास मुखात घेवना जेवायला बसताना घास मुखात घेवना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तुझं ग सुख दुःखाच्या भावना अरे बाबा माझी चड्डी अरे मला चड्डी पाहिजे आहे आजीला सांग ना गिरवी सारखा आजी आजी करत असतोस ना माझीकडनं घे जा अरे ती भाकरी करायला लागली या अरे मला लवकर चड्डी दे मला शाळेला उशीर व्हायलाय शाळेत जातो म्हणजे काय मोठं काम करतो काय आजीकडनं घे जा ए! इकडे. बापाला फसवतो ही चड्डी आहे ना ही चड्डी नाही तर काय हा चल चल तिकडे चल नमस्कार मंडळी नमस्कार तू गेलीस निवांत झालीस हे कार्ट काय माझी पाठ सोडणार नाही तुला काय जातं हसायला तुला सगळी गंमत वाटते ना बाबा इकडं ये ना झालं याचं सुरू झालं तू ठेव चालू आपल्या आपलं गाव हम्म. लई जुनं आहे म्हणते ती त्याला देवाधिकांची परंपरा आहे अंजनी माता म्हणाली मारुती राया लगीन कर मारुती रायाला आता करायचं नव्हतं लगीन ते बसलं रुसून ती ही जागा या जागेवर आपल्याला मोठं मंदिर बांधायचं आहे
पैसे किती बी लागू द्या पण गावच्या देवळाचं काम मजबूतच झालं पाहिजे. म्हणजे बघा गावकरी मंडळीनो, माझ्या असं डोक्यात आलेलं आहे, बघा मंदिराचं बांधकाम करायचं ना तर आपण एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचा खेळ तिकीट लावून, म्हणजे कसं त्याच्या पैशातून मंदिराचं बांधकाम बी होतंय आणि आपल्या गावकऱ्यांना महाराष्ट्रात गाजलेला कार्यक्रम बघायला मिळतो की. अहो आम्ही काही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? तसं नाही, कार्यक्रम आणायचा म्हणजे सगळ्यांनी सारखे पैसे दिले पाहिजे आणि व्यवहार एकदम चोख झाला पाहिजे. काय रे, मला यावराचा हिशोब विचारणारा तुर कोण टिकोजीराव? मी कोण? सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं बोलतोय मी. तू जंगराव आपला नाद नाही करायचा. अरे तू अहो भांडताय कशा सरजेराव? गावच्या देवळाचं काम आहे ना व. निधी गोळा करायचा आणि बाहेरचा कार्यक्रम ठरवायचं काम भुजंगराव करते. ठीक आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाची सर्व व्यवस्था तुम्ही बघाल. हे बघा, आपलं काय नाही, आपलं काय बी म्हणणं नाही. गावाच्या मदतीसाठी आपण काय बी करायला तयार आहे, पण आपला नाद नाही करायचा. रामा, अरे अक्काचं लगीन ठरलं या. तिचं होणारं सासर लई तालेवार आहे म्हणत्यात. हो म्या काय म्हणते, अक्का तुला ववाळती, मला बी पोरगी नाही. तिच्या कन्यादानाची लई हौस आहे बघ मला. काय म्हणायचं तुला? हे बघ, माझ्याकडे थोडं पैसा आहे, आपण एखादा दागिना घालूया तिला. अरे वा, माझ्या बी मनात तेच आलं होतं, पण म्हणलं तुला विचारायचं कसं. असं कसं रे बाबा, असा दागिना कर तिला बी पसंत पडलं पाहिजे बघ.
माझा आशीर्वाद तुला पुस डोळ्यातील आसू. माया देईल आईची सासरी ग तुला सासू. नांद संसारी सुखात मिळो तुला थोरपणा. आज जातेस सासरी पाणी डोळ्यात मावळ. वहिनी नाव घे नाव. नको ग आत्ताच आली आहे ती. काय काकी सुनेचं कौतुक एवढं. आम्ही नाव घेतल्या बिगर सोडणार नाही. अगं बया, आई तेरे मी पैल तिरे मला घ्यायला आले हे. मध्ये वाहते कृष्णामाई तिला आला ना अचानक पूर. त्यांना कुठे राहवत त्यांनी पाण्यात मारलं सूर. पोहत आले श्रीपतराव त्यांना बघून भरून आला माझा ऊर. बघ काकी आमची वहिनी कशी गुणाची हाय. उगा दृष्ट नको लावू माझ्या पोरीला. आमची दृष्ट नाही लागणार. मग म्हणजे शिरपतीची वय. ये पोरी ये. सोन्याच्या पावलाने ये. चला चला. आत्ता आली वाटतं आठवण आमची. तुमची आठवण ती तर इथं काळजात आहे. आम्ही तुम्हाला इथं ठेवले. पाहुण्यांच्या लग्नात तुम्हाला पाहिलं होतं म्हणून तर तुम्हाला बघायला यायचा बेत ठरवला. एवढं बरं ध्यानात राहिलं तुमच्या. आपला आवडतं माणूस ध्यानात नाही ठेवायचं तर कुणाला ध्यानात ठेवायचं. असं काय आवडलं तुम्हाला आमच्यात. तुमचे हे बोलके डोळे आणि चापेकडी नाव नुसत्या आठवणीनं रात्री दरवळून जायच्या. मोठं भूल पाडणारं बोलणं बोलता म्हणून तुम्ही नसताना करमत नाही आम्हाला. आणि मग वाटेला डोळे लावून बसतो आम्ही तुमची वाट बघत. मग आता कशाची वाट बघताय. चला. साहेबांनी लय मोठं काम केलंय. महाराष्ट्रभर गाजत असलेला रजनी खटावकरचा कार्यक्रम साहेबांनी लय खटपट करून मिळवलंय. बाईचं नाव फार मोठं आहे. अरे आज कार्यक्रमाला खच्चून गर्दी होणार आहे. साहेबांनी फार मोठं काम चांगलं केलंय. अरे आपलं कामच असं असते. एखादा कार्यक्रम करायचा डोक्यात घेतला ना की घेतलाच. बरोबर. भुजंगरावचं काम कसं असतंय जरा बघू दे की आजूबाजूच्या गावच्या लोकांना. अरे बाई म्हणजे सौंदर्याचा ऍटम बॉम्ब आहे बघ. नुसती हसली ना तर काळजाचं पाणी पाणी होत या. पाणी पाणी नाही रे लका. हलून वरून नुसती आग लागते आग. आलो ना. लवकर चल ग. अरे मुडद्या बाब्या जरा हात तर धर की. तर माझा आधार आहे तुला लाज वाटते वय. उतर खाली. आणि माझ्याकडे ढोलकी आहे दिसत नाही का तुला. नुसती ढोलकीच घेऊन फिर. चल. काय नशीब आमचं. चल आता ढोलकी घेऊन फिर. आहे ग. काय व पाहुणा तुमच्या गावच्या जिमनीवर पाय ठेवती तवरच तोल गेला की माझा. म्हणून तर आदराचा हात दिला. पण नाद नाही करायचा. आओ पाहुणा सोडा की आता जाऊ दे. ए पोरीनो चला ग लवकर.
लग्नाआधीच आता काय झालं लग्नाआधीच हनीमून ठरलं हो लग्नाआधीच हनीमून ठरलं लग्नाआधीच हनीमून ठरलं धरला फडात याना माझा हात झाली खळबळ बाई माझ्या मनात आता काय करू बाई धरला फडात याना माझा हात झाली खळबळ बाई माझ्या मनात मला आताच विसाव सरलं मला आताच विसाव सरलं लग्नाआधीच आता आणि काय लग्नाआधीच हनीमून ठरलं हो लग्नाआधीच हनीमून ठरलं लग्नाआधीच हनीमून ठरलं आम्ही दोघांनी केली हिम्मत हो मजा लुटून करूया गंमत हो आम्ही दोघांनी केली हिम्मत हो मजा लुटून करूया गंमत हो मार इश्काचं डोक्यात शिरलं मार इश्काचं डोक्यात शिरलं लग्नाआधीच बरं का लग्नाआधीच हनीमून ठरलं लग्नाआधीच हनीमून ठरलं हो लग्नाआधीच हनीमून ठरलं रोज बोटावर मोजतोय तर खाग जीभ खालीवर होतोय सारखा ग आता कोणाला सांगू बाई रोज बोटावर मोजतोय तर खाग जीभ खालीवर होतोय सारखा ग या खुशीनं मन माझं भरलं या खुशीनं मन माझं भरलं लग्नाआधीच आता काय झालं लग्नाआधीच हनीमून ठरलं लग्नाआधीच हनीमून ठरलं हो लग्नाआधीच हनीमून ठरलं झाली नजरा नजर माझा पडला पदर भर गर्दीत पाखरू मी हेरला झाली नजरा नजर माझा पडला पदर भर गर्दीत पाखरू हेरला लग्नाआधीच आता आणि काय लग्नाआधीच हनीमून ठरलं लग्नाआधीच हनीमून ठरलं हो लग्नाआधीच हनीमून ठरलं माझा पडला पदर काय बाई नाचली नुसतं नुसतं बिगडीचं पान लताबाई खटावकर तिच्याच पायावर पाय ठेवून आली ही पोरगी अरे तुझ्या माझ्या आईचे बी नाव लक्षात राहते म्हणे आपल्या आपल्या घराकडे
रडे. आता बाई आज कुठे निघलायस? अरे बाबल्या, आता कोणीतरी आम्हाला वाचवा की. आता काय करू मी बाई? काय व पाहुणं, कशा पायी आला तिथं? या कार्यक्रमाची सुपारी आम्हीच दिली नव का तुम्हाला? मग या भुजंगरावची सवयच आहे. एक डाव सुपारी दिली की दुसऱ्यांदा चुना घेऊन येतोय. कात लावायची गरजच नाही. यो भुजंगराव आत्ताच काट टाकून आलाय ना व. दादा दादा, अहो आमच्या रजनीताईच्या खोलीत कोणीतरी घुसलंय. चला आम्हाला मदत करा, आम्हाला वाचवा ना. चला चला ना, या. थांबा तिथं, पुढे येऊ नका. मी सांगते तुम्हाला, ऐका माझं. वरड वरड, काय वरडायचं ते वरड. मावशी, बाब्या, अरे कुठे ऐका. वाचवा वाचवा वाचवा. तर पाकोळी आहेस, पाकोळी. दाटलव नको, टोचल वटलव नको, ते बी रुतल. चंगिया, मारा त्याला, अजून मारा, अजून नका सोडू. सर्जो, रे कब्जा, गावची अब्रू जाऊ नये म्हणून सोडतोय तुला. चाल चाल चाल. फोन घेतो रे. साहेब, तुम्ही आलात, माझी आबरू वाचली. काळजी घ्या. या साहेब या या या. आज का लवकर आलात? अहो बाबा, त्याचं काय झालं माहिती काय? काय? आज शाळेत एक पोरग पडलं. मग? तेव्हा त्याला समधी पोरं हसली. हा. पण मी अनार हसलो. बघा बघा, माझं पोरग किती शान आहे ते. माझं कोणीच नाही. हा बाबा, असंच वागायचं असतं. अहो बाबा, मीच पडलो, मग मी कसा हसणार? उलट सरच म्हणले मला, जा घरी. का? अहो बाबा, मला जेव्हा घरी यावंसं वाटतं ना, हा. तेव्हा मी असंच काहीतरी करतो. मग सर म्हणतात, जा घरी. मी आलो घरी. ह्या, कार्ट अगदी तुमच्या वळणावर गेलंय. आता का पोरी? आणि हे काय? एवढंच खायचं वय? हा, जरा खा, जरा तब्येतीने जरा चांगली हो. हा, आई नकोय मला खरंच. नको कसं? अगं माझ्या शिरपतीला लई आवडते हे. तू खाऊन तर बघ. म्या की म्या. बरं. काय सुनबाई, आता अगं ये पोरी, काय झालं? काय ग पोरी? हा, काय होते तुला? ए पोरी, काय होतंय? वकाऱ्या काढायला लागले असते. हा, तरी मी म्हणलं होतं बघ तुला, त्याची खाऊ नकोस. पीत खवळलं नव्हतं तुझं. हा, असं काही नाही आई. आई तुम्ही आजी होणार आहात. काय सांगते? मी आजी होणार? बरं झालं पुरी. आता हे बघ, तुला जपायला पाहिजे बरं का. हा, चंदनाच्या झाडावरच्या मोहळाचा मध आहे आपल्या घरात. हा, त्यातला चमचाभर घे, बरं वाटेल. बरं का पुरी, आता तू स्वतःला सांभाळायचं.
घरातलं जड भारी काय बी उचलायचं नाही बघ. हा अगं घरातली सगळी कामं करायला रानातली एखादी बाई बघन ना मी. आणि मी नाही वय, मी घरातली सगळी कामं करीन. तू नुसता आराम करायचा. हा जा. पांडुरंगा, माझं सपन पुरं केलंस बाबा. सोडा सोडा ना. तुम्ही आलात हे मला आधीच कळलं होतं. ते कसं? तुमच्या सहवासाची चाहूल आता आम्हाला ओळखीची झालीये. अशी दांडगाई करायची नाही आता. लहान चिमुकला पाहुणा येणार आहे. आम्हाला माहिती आहे ते. आमचा बिछाना आता बाहेर होणार ते. चला. मिरगाच्या आधी पावसातीचा चालतो ग, बैलेकाच्या आधी पाळणा लेकी चालतो ग. अहो ऐकलं का हो? अहो अक्काचे दिवस परत आलेत आता. हा. तिला माहेरी घेऊन या. आक्कीच्या घरी जावा आणि पाहुण्यांना म्हणावं आक्कीचं पहिलं बाळणपण हाय. तू आजी होणार म्हणून घाई झाले तुला. झालं का? मी एकटीच आजी होणार बाई. तुम्ही आजोबा नाही का होणार? किती लवकर आपण आजी आजोबा होणार ग. आता जातोच. मला तर कवा एकदा आक्कीला बघीन असं झालं बघा. अहो काल आमच्या भागात बर्फ पडला. काय सांगताय? म्हणजे बर्फ खरं नाही हो. एक माणूस सायकलने बर्फ घेऊन चालला होता, तो पडला. रामू हा. घे बाबा, पाहुण्यांचं तोंड गोड करा. घ्या घ्या, लाडू घ्या, लाडू घ्या. काय आनंदाची गोष्ट आहे बघा. तुमच्या लग्नाचे पेढे म्याच वाटले. तुम्हाला मुलगा झाल्याचे लाडू मीच देतोय. या वर्षी तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालात. कृषी भूषण पुरस्कार मिळाला. अहो मुलाच्या रूपानं तुमच्या घरात बाळकृष्ण जन्माला आला बघा. आता एकच काम करा, बर्फी केव्हा वाटू ते सांगा. खरं सांगू रामू, हा. अरे माझी सून आहेस तशी भाग्याची. तिच्या पुण्यामुळेच तर हे सगळं घडतंय. आता तू सुटणार आहे. एक काम कर, तू आहे ना त्याला शोध तिकडे जाऊन. या प्रतापराव या. कुठली झक मारली आणि तुमचं नाव प्रताप ठेवलं काय कळत नाही राव. अहो जिथं जाताय तिथं तुमचा प्रताप दाखवताय. संचालकाच्या अंगावर हात टाकायची काय गरज होती का? अहो लक्षात ठेवा, आपण सत्तेवर असताना जे गोंडा घोळत्यात की नाही, ती नंतर बदलत्यात. आता त्यांचं केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे त्यांचं. आता पोलिसांची लफडी आणि नाना भानगडी मागे लागल्यात. त्यांनी सगळे कामगार बिथरवली आहेत. परवाच्या सभेत सगळ्या गोष्टी आपल्या उघड्या पाडल्यात त्यांनी. त्यांना असा धडा शिकवायलाच पाहिजे होता. बरोबर आहे. त्यांचं तोंड बंद करायला गेला त्याने आमचं थोबाड फोडलं. अरे इथं राहणं मुश्किल होईल. आता याच्यावर एकच आहे, त्यांच्याकडे जायचं, त्यांची माफी मागायची. तवाच हे सगळं मिटल. वय प्रतापराव, दादा म्हणतात ते अगदी खरं आहे बघा. अहो लोक फार बिथरलेत राव. आणि त्या पत्रकारांनी तर बातमीचं भांडवलच करून टाकलंय बघा. तवा माफी मागितलेली सगळ्यात चांगलं. मी काही माफी बिफी मागणार नाही. तुझा बाप मागत. नाटक करायचं. सत्तेत असताना आपण कसं करतो, विरोधी पक्षाच्या नेत्याला शिव्या घालतो, चोर आहे म्हणतो, भ्रष्ट आहे म्हणतो. पण तोच आपले सहकारी घेऊन आपल्या पक्षात आला, आपल्यावरच्या जागेवर बसला तर काय करतो? काय करत नाही. असं वाटत त्याच्या डोक्यात धोंडा घालावा. पण नाही, राजकारण आहे. राजकारणात कसं असावं, एक येईल तवा अंगावर जायचं, नाहीतर दोन्ही पायात शेपूट घालून माघारी यायचं. हे ज्याला जमल तो तिथं टिकल. कळलं? चला, लई शानपणा केलाय. चला रे, चला. सदाशिवराव, मोहनरावांचा फोन आला होता. त्याच्या मुलाला घेऊन इकडे ते माफी मागायला येतात. अहो आधी शेण खायचं आणि मग माफी मागायला इकडे यायचं, ही कुठली पद्धत आहे त्यांची? अहो पोर वय आहे त्याचं. तुमचा मुलगा सुद्धा त्याच्याच वयाचा आहे. माफ करून टाका त्याला. आता आपल्याला हे प्रकरण अजिबात मिटवायचं नाही. सदाशिवराव, माझं ऐका. आपल्याला बँक चालवायची आहे. आता इथून पुढे तुम्ही त्याच्याबद्दल काही उलटसुलट चर्चा करू नका. हो साहेब, त्यामुळेच त्यांना पावतंय. याची सजा त्यांना मिळालीच पाहिजे. अरे तू समजदार आहेस. हे बघ, पेटल्यानं पेटतं आणि विजल्यानं विजतं. माफ करून टाक त्यांना. साहेब, चुंब जळाला तरी पीळ जात नाही. तुम्ही म्हणताय तर आम्ही माफ करतोय. ते येत आहेत तर येऊ द्या.
राम राम मंडळी. राम राम. आता एका ठिकाणी राहायचं तर असं करून चालेल कसं? प्रतापला त्याची चूक कळली आहे. बाळा, माफी माग त्यांची. चला नाना. थांब. माफी मागायला काही लाज वाटते का? निवडणुकीला उभा असल्यासारखं नुसतं हात काय जोडतोस? गुडघे टेकून माफी माग. बघा बघा बघा, म्हणजे झालं. म्हणजे पोरानं अगदी कोपरापासून नमस्कार केला तर ह्यो म्हणतोय आता गुडघे टेक. गुडघे टेकून माफी मागायला काय तुझ्या बाचा नोकर वाटलो काय मी? नाही मागत माफी जा. दादा 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 तुम्ही शांत व्हा दादा. तू शांत हो. आम्ही नेहमी शांत असतो. एक तरी चालू करायला नको. आता चालू केलं ना, मग संपवून टाका. काय झालं रे श्रीपती? अरे काय झालं रे पोरा? श्रीपती श्रीपती अरे रे अरे अरे कुठेतरी अरे नाही श्रीपती. पडत होता ना. जिथे जिथे जाशील माझा फोटो समोर ठेवत जा. म्हणून जाऊन बसलात ना या फोटो. एवढा तरी विचार करायचा होता. आता गेल्यावर या 3 जीवांचा आई आई काहीतरी बोला ना. आई 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 काहीतरी बोला ना. आई ओके गप पोरी गप. अगं असं काय येण्यासारखं करायचं? आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाच आलं ना. हे बघ अगं नियतीचा खेळ आहे हा सारा. सकाळच्या सावलीला संध्याकाळपर्यंत सरकावंच लागतं पोरी. गेले की बाबाच्या रातीला काजवा बाई धरुजी नाही पडत ग. हातावरला लेकराकडे बघा की. मला माहित आहे का परी काळजातली कमवली आहे. परत यायला येळ लागेल ग परी. सांभाळ.
कुठपर्यंत वाट बघायची राम्या ज्योतिषाची? त्याला स्वतःला काय फौजदार समजतो का काय? अरे आपलं काम अडकलंय म्हणून वाट बघायला लागत्या, नाहीतर कुणाला हौसाल्या तास बसायची. तर अशी वाट बघावी लागते की अरे बा. अरे नारबा थांबायला लागल खरं आहे बाबा. फडकुने बाप्यासाठी अडकून पडायची पहिलीची आई. अरे आता पातूर 4 वेळा बदलून झालं असं लोगड. ए उगीच बिनवराच्या बाईनं छातीला कापूस लावला का बोलू न द्या. बया बया बरंच माहिती की माझ्या स्वाम्याला. तो तर या खेळात हत्तीचा पवणार. आणि कुपाटीला काठी लावणार. कुठं बस बया. हे ज्या एक फलका आणि एक पिंडक, मीच चांगला माणूस मध्ये सापडलोय. वाईट धीर धरा, धोंड्या सुताराच्या पुरीचं लगीन होत. अलीकडची आणि पलीकडची माणसं येणार होती, कुणाचा तरी हातात धरून बसला असेल भविष्य बघायला. बरोबर की. मी नाही बाई द्यायची कुणाच्या हातात हात. देऊन काय उपयोग, तुझं काय बघायचा त्यो. आणि बघण्यासारखं हाय काय सांगा? गाडवाला गुळाची चव काय? दोघांच्यातला गाडव कोण ठरवा. अरे राम्या, काय करतोस तिकडे? हे झाडाला पाणी घालतो आमच्या. मारू का दगड? हानेडा कुठला? नमस्कार नमस्कार नमस्कार. आलं बघा माझं केळीचं गाभा. गड्यानो, कधी आला म्हणायचा? लई वेळापासून झालं आलोय. 12ला डुसणी देऊन लांबडा काटा मोहर सरकला का नाही तेव्हापास. मग आता लांबडा काटा आलाय ना, मग दुसरी गप. काय काम आहे ते सांग आधी. माझी एक अडचण आहे. मग डॉक्टर कडे जा. नाही तशा मोप अडचणी आहे ती. रातभर डोळ्याला डोळाच लागत नाही. जीव नुसता वर खाली होते. आता सगळं काही सांगत बसू नको, थोडक्यात काय ते सांग. तुझं भविष्य बघायचं ना? चल हात दाखव. ईश्वर सगळ्यांच्या पुढ्यात काय माझा हात बघताय? तुझी अडचण काय ते सांग. सांगतो की. हा. अगं माझं लगीन कधी होणार तेवढं सांगा ना. तुझं लग्न? काळीच लई धडधडतंय. येतं का ऐकू? वै तर लई जोर जोरात धडधडतंय तुझं काळीच. तुम्हाला यायला लई उशीर झाला. असा उशीर नका करत जाऊ. नुसता जीव टांगणीला लागला होता. आता आलो ना, भेटलो ना तुझ्या टांगणीला लागलेल्या जीवाला. पुरुषाची जातच मुळी उलट्या काळजाची. वड्याच्या पारंब्यावानी शेंड्याकडून जमिनीकडे वाढणारी. काय खरंय की नाही? लई ढोलकीच्या तोड्यावानी बोलायला लागलीस. ढोलकी माझ्या मनात आहे, ढोलकी माझ्या पायात आहे. पण आता मी मुद्द्याचं बोलते. आपल्या लग्नाचा ढोल कधी वाजवायचा? वाजवू वाजवू इतक्यातच वाजवू. पण आता लावणी बंद, तमाशा बंद. तुला आता गर्तिनीचं जगणं जगायचंय है की नाही? बघ कशी दिसती. नवरीवाणी नटून थटून घेऊन जातो तुला घरी. साधी भोळी मीरा तुला कळली नाही. सर्जेराव, हा? झालं का उसाला पाणी देऊन? वीज बोर्डाने कनेक्शन कापलं ना आपलं. हा? मग ते कशा पाय? कशापाई म्हणजे काय? गेल्या 6 महिन्यात बिलच भरलं नाही आपण. अरे पण बिलाचे पैसे दिले होते ना. आता पैसे दिले होतं म्हणजे एकदा पैसे दिले तेव्हा ते मोटर जळाली तेव्हा खर्च झाला. दुसऱ्यांदा दिले ते खताच्या गोण्या आणल्या तेव्हा खर्च झाला. आणि अरे गेल्या 5 महिन्यात दुधाच्या डेअरीचे पैसे बी आणले होते, त्याचा बी काही हिशोब मिळेना. लोकांचं देणं आहे, कामगारांची रोजंदारी आहे, ते पण द्यावं लागतं ना अण्णा. अरे पण असं किती आहेत? किती म्हणजे? हे बघा अण्णा, असं जर पै न पैचा हिशेब जर मला तुम्हाला द्यावा लागत असेल
तर मग अवघड आहे. अवघड तर झालंच आहे. मी असा घरात पाय मोडून बसलो, तुलाच ते आता सगळं कर्तेपणानं करावं लागणार आहे. तुझ्या बाबतीत काय बाई कानावर यायला लागले माझ्या. येतही ना व. मग कशा पायी रान अडवून बसलाय तुम्ही? हा? ऐकलं का लेख काय म्हणाला ते? कशा पायी रान अडवून बसलाय म्हण. मग काय ह्याच्यासाठी सगळं रान मोकलून देऊ का? वराला कशाच काय वाटणं झालंय व. एकीकडे आपल्या बहिणीचं या असं झालंय. तिच्याकडे गेलाय कधी? तिला विचारलंय कधी की बाय तुला काय हवं नको काय नाही? एकदा माणूस चाळातल्या घुंगराच्या माग लागला ना पार्वती, की त्याच्या जीवाचं घुंगरू होईपर्यंत घुंगरू त्याला सोडवत नाही. आवडी एवढं असते वय. चला बाबा चुकून का सरला पाय तर नाही जनाच्या खातर, पण मनाची तरी लाज असावी का नाही म्हणते मी. त्याला मन असेल तर ना, ते जर असतं ना तर तुझ्या माझ्या बाबतीत हे रामायण असं झालंच नसतं. तू तर त्या रानाचं पाणी दारवानाला जसं पळवतं ना, तसं झालंय आपलं पार्वती. कोण बया कुच्ची, कोण तळ्यातली हाय का मळ्यातली हाय काय कळणच झालंय बघा. आई चला बरं थोडस घासभर खाऊन घ्या. अच्छा बाबा फक्त 4 घास. 4 घास तरी पोटात गेले पाहिजेत ना आई. थोडस असं नाही करायचं आई. तुमच्या रूपाने मला माझ्या आईसारखी आई मिळाली. आता मी नाही तुम्हाला कुठे सोडून जाणार. माझ्यासाठी 2 घास तरी खाओ. हा चला बरं 2 घास. अहो माझ्यासाठी खाऊ नका, पण तुमच्या नातवासाठी तरी थोडस मला तर बाई कसं तरीच होत. तुमच्या घरातले काही बोलतील? ये हे आमचं घर बर का. हा आमचा वाडा. कसा वाटला? आई रोज फेरा मारते तुळशीला. तुलाही मारावं लागतील आई. उमऱ्यावर माप ठेव. सर्जेराव कशा पायी उमऱ्यावर माप ठेवायला सांगायला लागलेस बर? हिच्या पायानं माप ओलांडून हिला घरामध्ये आणायला लागलेस तू? यो देशमुखांचा वाडा हाय. शेलकाटाच्या आतून कुणा गर्तिनीचा कधी बी चुकून तोंड बाहेर आलेलं नाही. आणि हे र काय हुलग्याच्या पेरणी पायी अख्खा जोंधळाच तू मोडीत काढायला निघालेस बाहेर. अगं असं काय करते आई? हिच्यात काय कमी आहे? ही मी बाईच आहे ना. होते हिच्या पायात चाळ होते, पण आता गर्तीन दिसते का नाही? बघ हिच्याकडे बघ. दिसते का नाही गर्तीन? आणि नसल गर्तीन या घरात राहून होईल की तुझ्या सानिध्यात तुझ्या जवळ राहून होईल की? चल ग चल आज चल. गर्तीन काय आईच्या पोटातून जन्मानं शिकून येत नाही. चल ये चल. आई आई थोडं औषध घ्या. नको मला, फार कडू आहे ते. आई थोडंच आई बरं वाटेल. आई थोडंच आई. मला औषधाची इच्छाच नाही. ओ अक्काताई. अक्का, तुमचं आणि ह्या घराचं नातं आजचं नाही दिसत. ते पूर्वजन्मीचंच असावं. आणि मला मनापासून वाटतं
की पहिल्या जन्मी तुम्ही आईसाहेबांच्या लेखच असाव्यात. अहो त्या जन्मी नाही करता आलं तेव्हा ह्या जन्मी. माझी सासू नाही हो ही वसंत मामा, माझी आईच आहे. वय वय खरंच आईच आहे तुमची. अव तुमच्या सख्या आईला झाकावं आणि आई साहेबांना समोर करावं. अव एवढं नातं मायलेकीचं पण नाही पाहिलं. तुमचं धनी शिरपतराव हे समद बघायला असायला पाहिजे होतं बघा. तुम्ही आणलेल्या औषधांनी खूप फरक पडला हो आईंना. वय तुम्हाला आणखीन एक त्रास देते. अहो बोला की. पुढच्या वेळी येताना औषधाची अजून एक बाटली आणताल. अहो एकदा काय सांगताय, 10 वेळा आणतो. अहो ह्या घराचा उपकार आमच्यावर लई आहेत. हा वसंतराव आहे ना, या घराच्या कृपेमुळेच हाय बघा. बरं मामा, काही काम होतं का इकडे तुमचं? नाही, जाता जाता सहज आलतो. म्हणलं काय कमी जास्त आहे का नाही ते बघावं. बर येतो मी. आरशात मी बघते कुंकू कपाळी लावून, घेते पदर लाजून, आला माझा ग साजण, घेते पदर लाजून, आला माझा ग साजण. Come on, darling. मीनाक्षी, come on. कसं वाटलं? Come on. Come on, this is my house. Oh, this is your house. Let's go. आई, अरे एका कुंडली का. अरे किती दिवसांनी आलायसा बघा. आणि काय मित्राला संकट घेऊन आलाय? Oh no, मित्र. अगं आई मित्र नाही, मैत्रीण आहे. आणि आता ती माझी बायको आहे. बायको? अरे पर तुझा इथं जन्मदाता बाप जिवंत होता. तुला 9 महिने 9 दिवस पोटात बाळगणारी आई जिवंत होती. आई अगं वेळच नाही मिळाला. हो ना ग नॅक्सी? वेळच नाही मिळाला वय. आई अगं त्याचं असं झालं, आमच्या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात. अरे पण पुंडलिका, तुझं लग्न होईपर्यंत 15 दिवस तरी झाले असतील ना? हा का तेवढा बी येळ नव्हता? असं तर झालं नाही ना? पहाट पहाट पोट डांबरलं, मग पाण्याचा डबा भरला आणि गेला अंधारात वाड्याला. हा हा असंच झालं असेल. बरोबर असंच झालं असेल. आणि कार नाव काय म्हणलं बाबा हिचं? नाक्षी? अगं आई नक्षी नव्हे ग, मीनाक्षी. असं असं. या या लेकानं आणली पोंगळी तर तिला पोंगळी नाही म्हणत, बासरी म्हणावं लागतं. बसा. हं? आता थोडं गोडधोड करते, 2 घास खाऊन घ्या. हं? बसा बसा. नको नको, असलं डर्टी खाणं मी खाणार नाही. इकडे ग्रामीण भागात फार धूळ असते. सॉरी हा सासूबाई. मग आता इथं कशाला आलात? नाही पैशासाठी आला असेल तर आता आम्ही रिकाम झालो ना. मी पैशासाठी आलेलो नाही, तुम्हाला ओझरतं भेटावं म्हटलं. आणि पैशाचं म्हणाल तर माझा सासरा भक्कम आहे पैशासाठी. आमच्याकडे खूप अशी प्रॉपर्टी आहे. चल रे कुंडलिका, खूप वेळ थांबलो आपण इथे. आले का थोडा वेळ थांब रे. अरे असं काय करता हो तुम्ही? तरी समजावून सांगा त्याला. आलं राहू दे पार्वती, राहू दे त्याला. आजीला भेटायचं. काय ग वहिनी, कशी आहेस? ठीक आहे. दादा दिसत नाहीये का? कुठे बाहेर गेलाय का? नाही, असतील आत. की अगं बया काय ग
माझ्या लॉन्जात काय गाई सगळं घर इतकं रुसलेलं का दिसतंय? रुसलेलं नाही ग बाय, कोण कशा पाय रुसायला लागलाय. प्रत्येकाला ज्याची त्याची कामं आहेत, जो तो आपापल्या कामात आहे. लय कामात आहे. एक नंबरची लोभी माणसं. हम्म. जाऊ दे अक्के, हे आमचं रोजच आहे. तू कशी काय सहजच आलीस ना? नाही, दादानी बोलवलं होतं मला. कशा पाय ग? ते काय ते ना हरकत पत्रावर माझी सही हवी होती त्याला. त्याच्या डोक्यामध्ये या घराची शेतीची वाटणी करण्याचं चालू आहे. याच्यासाठी बोलवले वय. हे बघ अक्के, कधी ना कधी हे होणारच आहे. आज नाहीतर उद्या. दादा, अरे या घरचा मोठा मुलगा आहेस तू, माझा मोठा भाऊ. तुला लहान तोंडी कसं सांगू रे? म्हणून सांगतो तू गपचूप आपलं काम कर. कळलं? म्हणजे वाटण्या करायच्या हे तुमचं पक्क ठरलंय तर? वाटण्या ह्या झाल्याच पाहिजे. वाटण्या करणार म्हणजे काय करणार रे तू? शेत वाटून घेशील, हे राहतं घर, त्याच्या वाटण्या करशील. चल, केल्या वाटण्या, तू म्हणतोस तशा केल्या. अर्धा हिस्सा तुला आणि अर्धा हिस्सा त्या कुंडलिकाला. पण मला एक सांग, आई अण्णांचं काय रे? आईला कुंडलिकाकडे राहावं लागलं आणि अण्णा माझ्याकडे राहत. अण्णांना इथे ठेवायचं आणि आईला ते कुंडलिकाच्या घरी ठेवल्यावरती त्यांचं काही दुखलं खुपलं तर कुणाला सांगणार आहे ते? सांग ना, कुणाला सांगतील ते? दादा, जसं मला कळत आहे ना, तसं आई आणि अण्णांचं भांडण झालेलं मला आठवत नाही रे. अरे त्यांचं वय झाले आता. आयुष्यभर आई अण्णांनी एकत्रित काढली. कधी डोक्यावर ऊन आला असेल तर आईनी पदराची सावली केली. कधी पायाला चटके बसले असतील तर अण्णांनी कडखांद्यावर घेतलं. तुला, मला, त्या कुंडलिकाला हे तरी आठवते का रे तुला? का हेही विसरलास? मला वाटतं वाटणीचं खूळ ना तू तुझ्या डोक्यातनं काढून टाकावंस. जे वाटतं ते सांगितलं, बाकी तुम्ही तुमचं ठरवा. ते त्याला. आई, अण्णा येते मी. अख्खी रामा, हो. अरे जाऊन आलास का तू? कुठे काही? अरे असं काय करतोस? काल सकाळीच तुला म्हणलं नव्हतं अण्णासाहेबांच्या घरी जाऊन ये म्हणून? अरे हो, विसरलो. जाईन ना परत. पण आई काय पण म्हण, अण्णासाहेब देशमुखांचं काय वैभव होते एका काळी. खूप साधा माणूस, कधीच कोणाला नाही बोलायचं नाही. मागणारा सुद्धा त्यांच्या उंबरट्यातून रिकामा परत कधीच आला नाही. खरंच बाबा, ही माऊली तशी. पण ही दोन पोरं, दोन वेगवेगळ्या वाटेला गेलीत बघ. हो. अक्कीचं तसं झालं. ही नवरा बायको आतल्या आत नुसती झुलत राहिली बघ. पाण्यातल्या माशांची आसव जशी दिसत नाही तशी अवस्था झाली बघ या दोघांची. रामा, अरे रामा, आता घरात आहे का नाही? रामा, ये येणार का? नको. का धावत का आलास? का दारूला पैसे पाहिजे? नाही रामा, मग तसं काय नाही. पर तुला उद्या सकाळी अंदाजामध्ये वाड्यावर बोलिवले. कशाला? अरे उद्या सकाळी सगळं पंच जमायचं आहे. हा. आणि त्यांच्या इस्टेटीची वाटणी आहे म्हण. अरे देवा, काय वाढून ठेवलंय त्यांच्या पुढे हे? खरं आहे तुझं मावशे. निघून दे. अण्णासाहेब, वाटणीला सुरुवात करायची का? म्हणावं आता काय राहिलं. गव्हाचा वावर ईर आणि मळा सर्जेरावला देण्यात येत आहे. संदडीचा वावर, भोकरीचा मळा, रात्याकडच्या 2 खोल्या कुंडलिका देण्यात येत आहे. आणि आता राहिलात अण्णासाहेब आणि काकू.
काट्याकडचा 2 एकराचा डाग त्यांना. हे लई झाक झालं. आता अण्णा काकूला अक्काला चोळी बांगडी करता येईल. आता या विठ्ठल रुक्माईचं काय करायचं? विठ्ठल रखुमाईची जोडी पडता बाई रे. आता काय पंच मंडळी म्हणतील तसं. बोला, पांडुरंग कुणाला पाहिजे आणि रुक्मिणी कुणाला? आम्हाला काय बी नग कुंडली तुला रे. नको, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. बरं झालं. अरे विठ्ठल रखमाई मिळाला सुद्धा नशीब लागतं बाबा. आता चला भांड्यांची वाटणी करून घ्या. हा 2 डबे सर्जेराव, 1 हंडा इकडं कुंडलिकाला, हा 2 पिंपो आणि 1 कळशी कुंडलिकाला, 1 पिंपो आणि 3 हंडी सर्जेरावला द्या तिकडं. हा? अजून काही राहिलं असेल तर वाटून घे. ठीक आहे रे बाबा, वाटून घ्या सगळं. हा? दमके वाटे काही ठेवू नका. घ्या, ठीक आहे? बरं, या ठिकाणी वाटणी झाली, तुम्हाला मान्य आहे का? पण मंडळी, माझी एक अट आहे. वाटण्या झाल्याबरोबर मला जमीन विकायची परवानगी पाहिजे. अरे वाटणी पत्रातच तुला परवानगी मिळाली आहे की. सर्वजण चला आता. हो, चला. हा चला. चला निघा. Come on, darling. चला वाट. हे बघ, हे तुम्ही हे बघ, यात आकीच्या सासूसाठी थोडं मत दिलंय आणि खायला बी दिलंय. पण अव खात पीत जावा. घरामध्ये ताना लेकरू हाय, त्याची आबाळ व्हायला ग. काय सांगतो वहिनी. आकीची सासू बी आता आतरुणाला खेळले. हा. आता तिला आकीला इथं ये म्हणून तरी कसं म्हणावं. तू एक काम कर, काय? म्हणावं उभ्या उभ्या तरी येऊन जा. नग नग तिला इथं नग बोल. हे सगळं बघितल्यावर तिला सण नाही व्हायचं बघ. तुला काय करायचं ते कर. येऊ मी आता. सांभाळून जा. आहो 2 घास तरी पोटाला खाऊन घ्या. अहो असं काय करताय मामा राम, आता तू तरी समजावून सांग्या. अण्णा थोडं खाऊन घ्या ना. अहो तुम्हीच असे वागलात तर. हात टेकला रामू. हरलो, सगळीकडनं हरलो. पार्वती आता हार मानली नाही तर सगळी जड झाली. आंब्याच्या झाडाला बिरूड लागावं आणि अख्ख झाड पोखरावं तसं झालं. अण्णासाहेबाच्या घराची वाटणी ती मी तुझ्या माझ्या डोळ्यात देख. मी मेल्यावर जरी असं झालं. जे झालं ते झालं बघा. पावदाना पावसाला आणि वावटळीला काय धरून ठेवता येतं व्हय? आता आपण जीवाला नाही लावून घ्यायचं. अख्खा संसार डोळ्यासमोर उभा केला. काळी काळी जमवली. हे सोन्यासारखं घरट उभं केलं पार्वती. माहित आहे तुला, कारण तूच पाठबळ दिलंस मला. माहित आहे ना तुला पार्वती. अण्णा असं काय करते अण्णा? हर म्हातारपणात अमरू चव्हाट्यावर आले बाबा. आणि तुझ्या डोळ्यात देखत घडलंय. पावसाने उभा जोंधळा भुई सपाट करावा आणि धड्याला हंबरडा फोडावा. तसं झालंय बाबा. म्हटलं 2 भाव आहेत. थोरला सर्जेराव तर दुसरा तो करंटा. बाहेर शिकायला पाठवला त्याला. 2 भावांची एक बहीण. म्हटलं फुलासारखी जपली जाईल की.
आता सोळी वागडीला आली तर महाग होईल. आता तुम्ही शांत व्हा अण्णा. मामा हा. या ना. कशी आहेस तू बाबा? मी बरी आहे. हो हो हो. चला. आई ग. हा, हे वहिनी साहेबांनी दिलंय. मामा हा. तुम्ही आधी पाणी घ्या बरं. अरे हो. सगळं कसं चाललंय तुमचं? माझं एकदम फर्स्ट क्लास. आणि मामा आई अण्णा कसे आहेत हो? दादा वहिनी सगळे? एकदम ठीक आहे. तू कशाला काळजी करतेस? अगं गेल्या महिन्यात येऊन गेलीस ना. इकडची काळजी तिकडची काळजी तू कशाला करत बसतेस? मामा घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो एकदम व्यवस्थित आहे. माझी शपथ आहे रामू मामा. शपथ घालू नको आका. अगं तुला कसं सांगू अण्णा. हा अण्णा पायामुळे पार भुईचं होऊन गेलं बघ. अरे हो मला गेलं पाहिजे. मामा तुम्ही इतक्या लांबून आलात. अगं, मामा नाही काहीतरी तुला- खाऊन तरी जाऊ. मामा तुम्ही मामा आकी काय झालं? रातभर डोळ्याला डोळा नाही हो. अगं पण कशापायी काळजी करायची? मला म्हणते काळजी करू नका काळजी करू नका आणि स्वतः मात्र रातभर रडत बसते. काय करू माझ्या आकीचा चेहरा नजरेसमोर हटत नाही बघा. असं सारखं भास झाल्यावानी होतंय जणू. जशी काय माझ्या आकी दारात उभी आहे काकाला तानूला घेऊन आणि मला हाक मारते. आहे हे आहे. कुठून जाऊन बघते तर कुठच काय कुणीच नाही. कशी कर्दळीवारी ठसठशीत होती व आपली लेक. मागच्या याला आली तेव्हा पाहिली तिला अशी दिसत होती जणू उन्हानं करपलेलीच आहे. आपण तिला किती वेळा म्हणलं असं याके तिथं सासरी राहण्यापेक्षा तू आणि तुझी सासू इथं येऊन राहा. पोरगी बी लय मानी. तुमच्यासारखीच हो. बरं मी म्हणते नको कायमची येऊच राहायला काय. पण दीपावलीच्या सणाला तरी 2 दिवस येऊन जा म्हणावं. अके अके बाई लई जीव काढला ग तुझ्या बाई. माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा. माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा. माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा. माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा. माझी मालन भेटवा. माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे घरा. माझं डोळं पुसणारी लेक गुंतली संसारा. नाव लेकीच
पण बोलत ती नाही भर चैताच्या उन्हात माझी चुकली ग जाई रोज येते सपनात पण बोलत ती नाही भर चैताच्या उन्हात माझी चुकली ग जाई चार दिस माहेरात द्या रे मायेचा गारवा चार दिस माहेरात द्या रे मायेचा गारवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा कसले कीच नशीब झालं कपाळ घड घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लोगड कसले कीच नशीब झालं कपाळ घड घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लोगड कसई सरला तुम्ही जुन दिवस आठवा कसई सरला तुम्ही जुन दिवस आठवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा आई अक्की माझी अक्की अण्णा अक्की कशी आहेस ग परी बरी आहे अण्णा हा. काय करून घेतलं तुम्ही हे पायाचं हा काय नाही ग आई आता पहिलं काम करायचं ना ते अण्णांच्या पायाचं हो त्यांना आपण एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जाऊ वय बाई चल जाऊया बघू तुम्हा लोकांना तुमच्या जीवाची काळजी असते की नाही अहो काय रानात चालता चालता ठेचकळलो पडलो लागलं एवढीशी जखम होती अहो दादा आज पायाची अवस्था काय येत आहे का तुम्हाला चालता आधीच काळजी घेतली असती तर हा होणारा खर्च आणि पाय हातात धरून बसायची वेळ आली नसती डॉक्टर साहेब अण्णांचा पाय बरा होईल ना हे बघा बाई हे फक्त स्किन इन्फेक्शन नाहीये ही जखम आतपर्यंत मुरली गेली आणि अजून 2 दिवस तुम्ही उशीर केला असतात तर त्यांचा पाय कापावा लागला असता मी असं करतो त्यांना ऍडमिटच करून घेतो आणि आपण लगेच त्यांचं ऑपरेशनच करून टाकू ऑपरेशनचा खर्च साधारणपणे किती येईल जवळजवळ 30 ते 35 हजार पर्यंत येईल. अगं बाया आणि ही रक्कम सुद्धा तुम्हाला पूर्ण भरावी लागेल ठीक आहे थँक यू डार्लिंग अरे राजा इट्स माय प्लेजर माझ्यासाठी एक काम करशील काय ग गिव्ह मी 1 कप टी प्लीज इट्स माय प्लेजर डार्लिंग Wait just 2 minutes, darling.
इथेच राहतात का? येस, इथेच राहतात. डार्लिंग, कोणीतरी बाई आली आहे तुझ्याकडे. अरे अक्का, अगं कसं येणं केलंस? आले होते रे तुम्हालाच भेटायला. अगं मग बैस ना, चहा घे. नो थँक्स. अक्का, तुझा नवरा गेल्याचं कळलं मला, पण कामाच्या व्यापामुळे मला यायला जमलं नाही. दिसतंय रे, तुझा कामाचा व्याप किती येतो दिसतोय. पोचले हा तुझ्या भावना. थँक्यू. पण तू कशासाठी आली होती? अण्णांच्या पायाचं ऑपरेशन आहे रे. बरं मग 20,000 रुपयांची जमवाजमव केली रे. 10,000 रुपयांची गरज होती. ते तू दिले असतेस तर खूप. ए बाय, इथे काय टांगसळ नाही. डू यू अंडरस्टँड? यू बास्टर्ड बेगर. भिकारी कुठले. माइंड युअर लँग्वेज यू बिच. कुत्री? मला कुत्री म्हणाली? कुत्री 1000 वेळा परवडली. कमीत कमी ती इमानी तरी असते त्या घराशी, मालकाशी. कुंडलिका, कोण ही बाई? She's saying me कुत्री. तू काहीतरी बोल ना. अक्का ग, अक्का, I'll give you some bangles. You just wear and sit it. Just Maxine, really disgusting. Yeah, you Maxine, can't do I'm anything. sorry. धन्यवाद. आज पण पिऊन आलात होय? आलो पिऊन. मग या पिण्यापायी शेत विकून मोकळं झालात. डोक्यावर कर्ज करून ठेवलं. शेत इकलं, माझ्या बापाचं इकलं. झालं कर. हेडीन नाही तर बुडवीन. तुझं काही जाते का? जाते का? तुला काही कमी पडलंय का? मला काय कमी पडलंय? काय राहिलंय या घरात? आणि होतं तरी काय इथं? काय पाहिजे होतं तुला? बरीच होत आलं. तुमच्याच्यानं एक लुगडं घेवलं नाही. मग काय उघडी बसलीस काय ग? आता उघडीच तर हाय. उद्या कशी बसन माहित नाही. माझ्याकडे पैसा होता तेव्हा एक शब्द बोलली नाही. आता माझ्याकडचा पैसा संपला तर नखरा दावली. सावकाश सावकाश चालावं. जरा हळू. आता 4 दिवस नाही झालं तर लगबगीने चालायला लागलाय का तुम्ही? हा? हळू म्हणते ना मी. आवाज हळू चाल की. आठवड झालं का? आता माझी गरज नाही लागायची तुम्हाला. आता पाय बरा झाला ना तुमचा. जावा आता धावत धावत. बर का की 6 महिने घरी पडले होते पाय मोडलेल्या बैलावानी. आणि आता पाय जमीन धरायला लागलाय तर बघ कसा हसू फुटलाय चेहऱ्यावर तुझ्या अण्णांच्या. बस आहे. आज थोडं का व्हायना पण मला समाधान झालं. माझे अण्णा चालायला लागले. बस आता तूच त्यांच्याकडे लक्ष ठेव. अगं सासर आहे माझं. जीवा भावाची सासू आहे मला. वारंवार येणं होणार नाही का आता? तुम्हीच येत जा. हा, येते मी. राहू दे ग बाय माझी. सुखी राहा. थांबव जा. नीट जा ग. अहो पाहुणं थांबा जरा. अरे बाबा, लई दिसाने दिसलासा. अरे नाही, रजनीबाई संकट काडीमोड झाला वाटत. अरे नाही.
गेली असेल रागा रागानं आपल्या बहिणीकडे. बहिणीकडं हो. मन बहिणीकडं कशाला असतो? हे बाकी झाक केलंच बर करायची यासारख्याच घर सोडून आलं. अगं अजून महिना 15 दिवस राहिली असती तर पार खुडूक कुंबडीवाणी झाली असती आणि गुबगुबीत कबूतर कवा आमच्या नजरेला पडलं असतं. बरं झालं ते कुराड सोडलं. आता कुरा तुटलेल्या कोंबड्यावानी तो सारख्या. जरा दमादमाने सजना. इथून पुढं मी तुमचीच हाय. घर फोड्या अवलादीच्या भुजंग्या नावा परमानं गरड वकलास. अण्णा मी चुकतो. आई आई, मी चुकलो. मला माफ करा. माझ्या डागाळलेल्या तोंडाने विठ्ठल रखुमाई सारख्या आई वडिलांची माफ मी मागू शकत नाही. आई, अण्णा, माझ्या या विटाळलेल्या जिभेने मी तुम्हाला क्षमा करा असं म्हणत नाही, तरी पण जमलं तर मला क्षमा करा. अण्णा, मला क्षमा करा. सर्जेराव, तुम्हाला रजनीच्या खुनाबद्दल अटक करण्यात येत आहे. सोनू, ओले माझं बाल कोच पचले. हा, आजी कुठे आहे? आजीला सोडून आला? लबाड, आजीला सोडून आला? ओले 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 ओले, ये ये ये.
पोरी काय झालं? सुनबाई अगं काय झालं हा? अगं काय झालं? सुनबाई अगं काय होतं तुला? हा? अरे अरे कोणी हाय काय? अरे कोणी हाय काय? अरे माझ्या पोर, अरे कोणीतरी या रे. काय ग पोरी रडतेस कशाला? बाळाची काळजी वाटते. नाही नाही वाटत. अगं काळजी करू नग, 2-4 दिवसात बरी होशील. आई आणि सासूबाई कुठे आहेत? आहेत ग बाहेर, मगाशी डॉक्टरांपाशी बसलेल्या होत्या. पेशंटची सध्याची परिस्थिती खूपच सिरियस आहे. या पेशंटला आधीपासून काही महिन्यांपासून त्रास होत असणार हे नक्कीच. नाही म्हणजे असं काय झालं म्हणायचं डॉक्टर? मावशी, गर्भाशयाच्या पिशवीला कॅन्सरची गाठ आहे. कॅन्सर संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे आणि ऑपरेशन केल्यानं फारसा फरक पडेल असं काही मला नाही वाटत. डॉक्टर साहेब आमच्या हक्कीला वाचवा हो. तुम्ही म्हणत असाल तर आपण ऑपरेशन करू, परंतु माझा सल्ला असा आहे की आपण पेशंटला घरी न्यावं, कारण ती आता जास्त दिवसांची सोबती राहिलेली नाही. नका घबरावा, घबरावा. काय झालं आई? काही नाही ग, काही नाही, काही नाही. उग आपलं. आई काय पोरी? कशाला काळजी करताय? मला काही नाही होणार आहे. होय, काही नाही होणार. मला होय. मला इथे नाही राहायचंय. आपण घरी जाऊया ना. गावाला अण्णांकडे? नाही, मी माझ्या घरी जाईन. तू तू अण्णांना सांग ना माझ्या घरी यायला. तू काय बी काळजी करू नकोस पोरी. अगं आई अण्णांना सांगू की आपण 15 दिवस आमच्याकडेच येऊन राहावा म्हणून. हं? काय हो? अण्णा जसे खूप येतात ना आपल्याकडे, त्यांना त्यांची खूप कामं पडली, ते नाही येत. आपण जाऊया ना. आपण वय वय जाऊया आपण जाऊया. आपण होय. आता जाऊया आपण. अगं काय करते? अगं पण पोरी, आपण जाऊया आपण, जाऊया आपण. मला नाही वाटत की आई आणि बाळाजवळ मी जास्त दिवस राहू शकेन. काय करू आता? नाही राहता येत. काय ग पोरी? कोणा संग बोलतीयस? काय झालं ग हाके? काही नाही. हं? बाळ रागवलास माझ्यावरती? आई घेत नाही म्हणून? हा, आता तुला 2 आई, कधी ही आई कधी ती आई, है ना? होय ग, ते ना. होय ग बाई. जा दे, जा. राजा माझ्या सोडून. आई अण्णा कधी येणार आहेत ग? येतील ग. अक्के हा की हा ग, तुझ्या अण्णांचं आयुष्य लय मोठं आहे बघ. तुला भेटायला आले बघ. बघ तुला भेटायला आले बघ. अक्के
अण्णा आले बघ. अक्की, अगं बघ की अण्णांकडे. हो, या की. ए अक्की, 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 असं काय करते अक्की? हो बघा की असं काय करते अक्की? अक्की, अक्की. एकेकाने पायरी तिकडे सारखी माग माग मागून मागून कधी जायला. पुन्हा कधी येणार नाही. अगदी बोलगा तुम्ही तरी नागाने तुमचं ऐकेल माझी आजी. याच्यासाठी बनत होतीस वय की तुम्हाला मला भेटायला मिळणार नाही, तुम्हीच या भेटायला म्हणून का असं बोलवलंस काय? पांडुरंगा, अरे डोळ्याची खातडं का नाही केली? काय बघायला बोलवलंस बाबा? बाप मेल्यावर लेक बघायला येते, पण लेकीच्या मरणाला बापाला बोलवलंस काय? काय केलं रे? भक्ती माझी सरून गेली या नशिबावरची, भक्ती माझी सरून गेली या नशिबावरची. सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सासरची का माहेरची, सासरची का माहेरची? तळहाताचा करून पाळणा दिली तुला माया, लळाची भाळा सांग कुठे तू जाशील शोधाया? तळहाताचा करून पाळणा दिली तुला माया, लळाची भाळा सांग कुठे तू जाशील शोधाया? हा जाशील शोधाया. मुकेपणाने रडते आहे माया ही आमची, मुकेपणाने रडते आहे माया ही आमची. सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सासरची का माहेरची, सासरची का माहेरची? आठव येता भिजतील डोळे कुठे तुला पाहू, सुन्या घरामध्ये तुझी खेळणी सांग कुठे ठेवू? आठव येता भिजतील डोळे कुठे तुला पाहू, सुन्या घरामध्ये तुझी खेळणी सांग कुठे ठेवू? हा सांग कुठे ठेवू? नकोस पाहू वळून मागे वाट तुझी दूरची, नकोस पाहू वळून मागे वाट तुझी दूरची. सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची? सासरची का माहेरची, सासरची का माहेरची? दुःखाच्या या व्याकुळ वेळी कुठे न दिसते आई, झालीस तू ग आज पोरकी कुणी कुणाचे नाही. दुःखाच्या या व्याकुळ वेळी कुठे न दिसते आई, झालीस तू ग आज पोर
सारखी कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. आयुष्याचा फेरा फिरता दोरी तुटेवरची, आयुष्याचा फेरा फिरता दोरी तुटेवरची. सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची. सांग मुली तू कोणा घरची, सासरची का माहेरची.